आता आढावा घेऊयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा। प्रकाश आंबेडकरांकडून स्वतंत्र लढण्याची घोषणा, आंबेडकरांकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर, महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा वंचितचा निर्णय। युती करण्याबाबत मनोज जरांगेंसोबत सविस्तर चर्चा, जरांगेंसोबत एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न, जरांगेंकडून 30 मार्च पर्यंत थांबण्याची विनंती, प्रकाश आंबेडकरांची माहिती। राजकारणात मला हलक्यात घेऊ नका, मनोज जरांगे पाटलांचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा। नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरेंना वंचितचा पाठिंबा, बारामतीतून प्रकाश शेंडगे लढल्यास पाठिंबा देणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 17 जणांचा समावेश। ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढणार, आज किंवा उद्या उर्वरित उमेदवारांची नावं जाहीर करणार, खासदार संजय राऊतांची माहिती। वादातीत सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार, ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच कायम, काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीत सोनिया गांधींच्या भेटीसाठी दाखल, ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस नाराज। ठाकरे गटानं जाहीर केलेल्या यादीवर काँग्रेसची नाराजी, काही जागांवर चर्चा सुरू असताना आघाडी धर्म पाळणे ही सगळ्यांची जबाबदारी, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। काँग्रेसची यादी आली तेव्हा आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही, शाहू महाराजांसाठी कोणताही वाद न करता कोल्हापूरची जागा सोडली, सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत मोदी द्वेषानं पछाडलेली आणि स्वार्थासाठी एकत्रित आलेली लोक, महाविकास आघाडीत कोण कुठे कुणालाच माहिती नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा मवियावर हल्लाबोल। ठाकरे गटाकडून संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी, खैरेंना उमेदवारी दिल्यानं अंबादास दानवे नाराज। ठाकरे गटाकडून रायगडमधून अनंत गीते यांना लोकसभेची उमेदवारी, रायगडमध्ये तटकरे आणि अनंत गीतेंमध्ये लढत होणार। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना उमेदवारी, काँग्रेसला हवा असलेल्या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवारी। हिंगोलीतून नागेश आष्टीकरांना उमेदवारी जाहीर, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी, तर बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर लोकसभेच्या रिंगणात। शिवसेनेमुळे मला आमदार खासदार होता आलं, ओमराजे निंबाळकरांची उमेदवारी जाहीर होताच प्रतिक्रिया, तर भाजपला पराभवाची भीती त्यामुळे उमेदवार जाहीर करत नाहीत, ओमराजे निंबाळकरांचा टोला। ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील यांना उमेदवारी, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर, तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर लोकसभेच्या मैदानात। खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांना ईडीचं समन्स, आजच ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांना काँग्रेसच्या संजय निरुपमांचा विरोध, खिचडी चोर उमेदवारासाठी काम करणार नाही, संजय निरुपमांचा आक्रमक पवित्रा। शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख मैदानात। ठाकरे गटाचे संजय देशमुख यवतमाळ वाशिममधून लोकसभेच्या रिंगणात, उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून संजय देशमुखांचं स्वागत। मुनगंटीवारांच्या आरोपाला जाहीर सभेत उत्तर देणार, मी संविधान वाचवण्यासाठी निवडणूक लढवते, प्रतिभा धानोरकर यांचा मुनगंटीवारांवर आरोप। ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शरद पवार गट आक्रमक, ठाकरे गटाकडून संजय दीना पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यानं पदाधिकाऱ्यांची नाराजी, शरद पवार गटाला जागा न दिल्याने राजीनामा देण्याचा पवित्रा। छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित, दिल्लीतून छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती, अजित पवारांनी आज नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली। छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला, आज अजित पवार नाशिकच्या जागेचा आढावा घेणार। नारायण राणे लोकसभेवर निवडून आले तर त्यांचं मंत्रिपद नक्की, दीपक केसरकरांकडून नारायण राणेंच्या उमेदवारीचं समर्थन, किरण सामंत इच्छुक असताना केसरकरांच्या भूमिकेने भुवया उंचावल्या। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंच्या स्वागतासाठी रिक्षा व्यावसायिक सज्ज, आणेवाडीपासून रिक्षा व्यावसायिक काढणार भव्य रॅली, रिक्षा व्यावसायिकांच्या अडचणी सोडवत असल्याने उदयनराजे भोसलेंच्या पाठीशी रिक्षा व्यावसायिकांचा पाठिंबा। मनसेकडून महायुतीकडे 3 जागांची मागणी, 3 जागांपैकी 2 जागांबाबत चर्चा सुरू, मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची माहिती।
2 दिवसात अजित पवार गटाच्या जागा जाहीर होणार. साताऱ्याच्या जागेबाबत आम्ही सकारात्मक. अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. पंकजा मुंडेंकडून केजमधील स्वामी समर्थ मठात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात. पंकजा मुंडे आज केज मतदारसंघाच्या दौऱ्यावर. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. बीडच्या केज तालुक्यात पंकजा मुंडेंसमोर मराठा आंदोलकांच्या घोषणा. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप राज्यात 19,000 कॉर्नर सभा घेणार. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 ते 60 छोट्या सभांचं नियोजन. खासदार सुप्रिया सुळे यांची बारामतीमधील डोरलेवाडी येथे तुकाराम बीज उत्सवाला हजेरी. कीर्तनाला हजेरी लावून सुळे भजनात मग्न. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवार गटाच्या तालुका आणि शहर पक्ष संघटना पदांची नियुक्ती. पक्ष संघटना वाढवण्यासाठी अनेक पदांची नियुक्ती.